नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. अवैध शस्त्रसाठा प्रकरणातील फरार इम्मू डॉन पोलिसांच्या जाळ्यात. राजस्थानातील चित्तोडगडपर्यंत तपासाची पाण्यामुळे ट्रॅव्हल्सद्वारे फुलंब्रीपर्यंत व नंतर इर्टिकाद्वारे जालन्यात पोहोचले हत्यारे. 3 आरोपींना दिनांक 17/8/2026 पर्यंत पोलीस कोठडी. पोलीस ठाणे चंदनजिरा हद्दीत अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेल्या 41 घातक हत्याराच्या प्रकरणात चंदनजिरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी एक महत्वपूर्ण यश संपादन केलं आहे. 3 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात 41 अवैध हत्यारे जप्त करून कारवाई करण्यात आल्यानंतर सदर गुन्ह्यातील फरार असलेल्या कुख्यात व रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख इम्रान शेख सलीम उर्फ इम्मू डॉन व त्यांचे शस्त्र विक्रीचे नेटवर्क सांभाळणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिल कलीम शेख यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपीच्या अटकेमुळे सदर हत्यारांच्या साठ्यामागील नेटवर्कचा तपास अधिक व्यापक झाला असून तपासादरम्यान राजस्थान राज्यातील गंगराळ चित्तोडगड येथून हत्यारे खरेदी केल्याबाबत महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तपासामध्ये सदर हत्यारे राजस्थानातील चित्तोडगड येथील व्यक्तीकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून संबंधित व्यक्तीची ओळख व त्यांच्या भूमिकेबाबत पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्राबाहेर राजस्थानपर्यंत पोहोचले आहेत. ट्रॅव्हल्स मार्फत हत्याराची वाहतूक. या प्रकरणाच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून राजस्थानातून महाराष्ट्रातील फुलंब्री येथे पाल फाट्यापर्यंत आणण्यात आला व त्यानंतर इम्मू डॉन व माजिद शेख यांनी इर्टिगा गाडीमध्ये जालना येथे आणण्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित ट्रॅव्हलची माहिती, बसचा मार्ग, पार्सल पाठवणारे व स्वीकारणारे व्यक्ती तसंच त्यांच्यातील संपर्क याबाबत पोलिसांनी माहिती संकलित केली आहे. प्राप्त माहितीनुसार राजस्थानातून पार्सल ट्रॅव्हलच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठवण्यात आले असून या पार्सलच्या वाहतुकीशी संबंधित व्यक्ती व घटना क्रमांकाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे हत्याराचा पुरवठा करणारे, वाहतूक करणारे आणि ते स्वीकारणारे यांच्यातील संभाव्य साखळी उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 3ही अटक आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी. तपासाला वेग. सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना तपास अधिकारी रवी देशमाने यांनी न्यायालयासमोर हजर केलं असून आरोपींचा 5 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली इर्टिगा कार व ते व्यवहार व शस्त्र विक्रीचे नेटवर्क चालवण्यासाठी वापरण्यात असलेले मोबाईल फोन असा एकूण 7,35,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मागील आठवड्यात कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नूतन वसाहत भागामध्ये अजय आढाव्याचा खून झाला होता. त्याचा खून करताना खुनातील आरोपींनी वापरलेले धारदार खंजर सुद्धा याच टोळीने विक्री केले असल्याचे पोलीस तपासामध्ये पुढे आले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.